नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता येथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर येथे जी छाती आहे ती आलेली आहे 8.5 इंच आणि कंबर देखील बॅकडाट मिळून आलेली आहे 8.5 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 10 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला याच बॉक्समध्ये मी थोडासा हा नवीन गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते। तुम्हाला तो अगदी काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला देखील गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। साधारण हा जो गळ्याचा आकार आहे तो शेवटी रेडी झाल्यानंतर जो आपला हार्टचा शेप असतो ना त्या आकाराचा दिसेल। तर तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल तर थोडंसं सावकाश आणि काळजीपूर्वक पहा। कोणताही गळा ड्रॉ करत असताना अगोदर डॉटेड लाईन ड्रॉ करायची आणि मग व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा, ठीक आहे। त्यानंतर आता इथे बॅक पार्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घेऊन इथे हाताने थोडंसं असं थापून घ्या, जेणेकरून तुमची ह्या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। इथे बघा, ट्रेस झाल्यानंतर तुम्हाला गळ्याचा आकार आता प्रॉपर दिसत असेल। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी त्याच आकाराला फॉलो करत संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपल्या चॅनलवरती मी लवकरच जे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज असतात त्याची सिरीज स्टार्ट करणार आहे आणि तेही बुटीक स्टाईल असतील, तर त्याची फिटिंग वगैरे खूप छान असेल। तर याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, कारण की जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागत नाही। इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे कट्स त्या शिलाईवरती जायला नको आहेत, नाहीतर आपला गळ्याचाच आकार कट होईल। त्यानंतर हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना तिथे हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजे सरळ बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। टॉप स्टिच म्हणजे काय, तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती येथे तुम्हाला पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायची आहे। आणि इथे मी तुमची मनापासून माफी मागते, स्टार्टिंगला मी व्हिडिओ शूट करायचा राहून गेला, त्यामुळे त्याच्या मध्यभागावरनं मी ज्या पद्धतीने स्टिच करते सेम त्याच पद्धतीने इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि हे जर तुमच्या क्लिअरली लक्षात येत नसेल तर आपल्या अगोदरचे व्हिडिओज पहा, त्याने तुमची ही कन्सेप्ट अगदी क्लिअर होईल। काहीच करायचं नाही आहे, फक्त सरळ त्याला जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारात स्टिच करून घ्यायचं आहे। इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे।
त्यानंतर आता हे जे आपले दोन्ही बॅकडार्ट आहेत त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडार्ट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडार्ट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुमच्या उपयोगात येतात आणि तुम्हाला देखील आवडतात। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला देखील कमरेच्या बाजूवरती ठेवून घेऊन शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर असा तयार झालेला आहे। खूप सिंपल आणि अगदी नवीन अशी डिझाईन दिसतीये। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।